जैन विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं आज सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या किंवा त्याला आपण पदावली म्हणतोय बघा, हा टॉपिक आता बघणार आहे बघा. तुमची पोलीस भरतीची एक्झाम असू दे, त्याच्यानंतर सरळ सेवेची एक्झाम असू दे, तलाठी भरती असू दे, वनरक्षक भरती असू दे, गट कची एक्झाम असू दे, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. 100% तुम्हाला फायदा होणार, अजिबात एक सुद्धा मार्क जाणार नाही बघा. ओके, तर आता बघूया. ह्याच्यामध्ये कुठलं सूत्र नाही, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये एकच हे की त्याच्यामध्ये कंचे भागू बेव, काय कंचे भागू बेव, कंचे भागू बे आणि व. क म्हणजे काय, क म्हणजे कंस. ओके, कुठला पण पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायचं, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायचा. ओके, चा म्हणजे चाचीचे, त्याच्यानंतर बघा इथं, त्याच्यानंतर भागाकार. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पहिला काय सोडवायला पाहिजे, भागाकार. त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, भागाकार नंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, आणि शेवटीला काय करायला पाहिजे तुम्हाला, वजाबाकी. ओके, कंचे भागू बेव, पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, कंचे भागू बेव. आता बघा आपण पहिला प्रॉब्लेम बघा, ह्याच्यामध्ये एकदम सिंपल आहे, कायच अवघड नाही, 5-5 सेकंदामध्ये तुम्ही सोल्व्ह करू शकता बघा. पहिल्यांदा प्रॉब्लेम काय होतो आपण लिहून घेऊया इथे खाली. काय प्रॉब्लेम बघा, 35 वजा 25 भागिले किती बघा, भागिले 5, त्याच्यानंतर प्लस 6 गुणिले 4, प्लस 6 गुणिले 4. पहिल्यांदा इथं कंस तर नाही, पहिल्यांदा काय करायला पाहिजे, पहिल्यांदा करायला पाहिजे भागाकार. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा भागाकार करूया आपण. इथं 5 के 5, 5 5 25. पहिल्यांदा काय केला, भागाकार केला, किती उत्तर आलं बघा, 5 उत्तर आलं. 35 वजा 5 भागाकार केला. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला गुणाकार करायला पाहिजे. साइन चौक 24, गुणाकारचं किती उत्तर आलं बघा इथं, 24. राईट. आता त्याच्यानंतर काय करायचं बघा, त्याच्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी, ह्यात तुम्ही काय पण करू शकताय, पण पहिल्यांदा भागाकार करायला पाहिजे, नंतर गुणाकार करायला पाहिजे. बेरीज किंवा वजाबाकी ह्याच्यात तुम्ही आधी काय पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, 35 मधनं 5 गेले, 35 मधनं 5 गेले, किती उरले बघा इथं, 30 प्लस 24, आणि 30 प्लस 24 म्हणजे उत्तर किती आलं बघा तुमचं इथं, 54. तर कुठे दिसते, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. एकदम सिंपल, 5-5 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ स्किप करू नका, शेवट पण बघा, 100% तुम्हाला फायदा होणार आणि तुमचं डाऊट सगळे क्लिअर होणार बघा. राईट. नेक्स्ट, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये आपण लिहून घेऊया क्वेश्चन काय होतं पहिल्यांदा. बघा काय क्वेश्चन आहे इथं, 50 वजा 7 गुणिले 4 प्लस 12 वजा 8 भागिले 2. ओके, भागिले तुम्ही पहिल्यांदा असं लिहिलं तरी चालते, काय प्रॉब्लेमॅटिक येत नाही. कुणाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही असं भागिले लिहा, 100% तुमचं उत्तर काय येते बघा, बरोबर येते. पहिल्यांदा कंचे भागू बेव, कंस तर नाही, पहिल्यांदा भागाकार सोडून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा काय करायला पाहिजे, भागाकार, बे के बे बेंचोक 8, बे के बे बेंचोक 8, पहिल्यांदा भागाकार केला, तो दुसरा गुणाकार करून घ्यायला पाहिजे. म्हणजे दुसरा इथं गुणाकार बघा, म्हणजे कसं, 50 वजा 7 चौक किती बघा इथं, 7 चौक 28, पहिला भागाकार केला, नंतर गुणाकार केला, प्लस बघा इथं 12, आणि हे वजा भागाकार केलेलं 4. राईट. आता आपण इथं सॉल्व्ह करून घेऊया, कसं सॉल्व्ह करायचं बघा याच्यामध्ये. राईट. आता बघा काय करू शकता याच्यामध्ये, पहिल्यांदा बेरीज किंवा वजाबाकी काय केलं चालतंय, ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, पण पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकारच करायचं. आता बघा 50 वजा 28, 50 वजा 28 किती बघा, 50 मधून 28 गेले, किती उरले बघा, 22 उरले. राईट. आणि त्याच्यानंतर 12तून 4 गेले, 12तून 4 गेले, किती उरले बघा, 8. 12तून 4 गेले, 8 उरले. आणि 22 आणि 8, 22 आणि 8 किती बघा इथं, 30 उत्तर आहे. 22 आणि 8 किती उत्तर आहे तुमचं इथं, 30 उत्तर आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता कोण कोण म्हणाल सर, काय काय करायला बघा तो, सर असं केलं चालतंय काय, 50 आणि 12. राईट, असं केलं चालतंय. 50 आणि 12 किती बघा, तुमचं उत्तर तेवढंच येते. 50 आणि 12 किती आलं तुमचं इथं, 50 आणि 12 किती आलं, 62 आलं. राईट. वजा 28 आणि वजा 4, वजा 28 आणि वजा 4 दोघांचे काय होणार, ऍडिशन होणार, आणि वजा चिन्ह येणार बघा. 28 आणि 4 किती बघा, 32. 28 आणि 4 किती, 32, आणि 62 मधनं 32 गेलं, म्हणजेच परत उत्तर किती येते बघा, 30. उत्तर अजिबात चुकत आहे तुमचं. ओके, बेरीज करा, वजाबाकी पहिल्यांदा करा, काय प्रॉब्लेम येत नाही, पण पहिल्यांदा भागाकार आणि नंतर गुणाकार ही स्टेप लक्षात ठेवा. राईट. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम काय आहे बघा, 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे आपला. एकदम सिंपल, काय अवघड असं नाही. ओके, 5-5 सेकंदामध्ये मी फुकट टाकू शकताय. पहिल्यांदा प्रॉब्लेम लिहून घेऊया. काय प्रॉब्लेम आहे बघा, पहिल्यांदा 2000 त्याला भागिले किती आहे बघा, भागिले 4, बरोबर लिहून घ्या. ओके, 2000 त्याला भागिले किती करूया आपण इथं, भागिले 4, परत त्याला गुणिले 10 वरती लिहायचं. ओके, गुणिले 10, 2000 ला भागिले 4 आहे, गुणिले 10, वजा किती बघा, वजा 3000. राईट. लिहिताना बरोबर लिहायचं, म्हणजे अजिबात चुकायला नको, महत्वाचे. ओके, त्यानंतर बघा 4 1 4, 4 5 20, आणि त्याच्यानंतर ह्या 2 शून्य, म्हणजे उत्तर किती आलं बघा इथं, 500. 500 गुणिले 10. ओके, पहिला भागाकार केला, दुसरा गुणाकार करून घ्यायला पाहिजे. 500 गुणिले 10 म्हणजे फक्त 500 वरती 1 शून्य वाढणार, म्हणजे उत्तर किती आलं माझं इथं, 5000 उत्तर आलं. आणि वजा 3000, वजा किती आलं बघा माझं, 3000.
आणि 5 3 गेले म्हणजेच किती उरते बघा 2 तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती 3 शून्य घळघळीत म्हणजेच माझं उत्तर किती आले 2000. पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर आहे की नाही सांगा. फुकून टाकणार. ओके, कधी फुकून टाकणार कन्सेप्ट क्लिअर असेल तर, नाहीतर ते तुम्हाला फुकून टाकलं. ओके, असं होता कामा नाही. 5-5 सेकंदामध्ये तुम्ही सोडू शकता कुठली पण एक्झाम असू दे. ओके, पोलीस भरतीला पडलेले, तुमच्या एक्झामला पडलेले सगळे प्रॉब्लेम आहेत बघा. ओके, दुसरा आजचा प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आता पुढचं बघा कसं. ह्याच्यामध्ये बघा कंस आहे, हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. ओके, चौकोनी कंस आहे. आणि हा कसला बघा साधा ब्रॅकेट आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे बघा, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्याच्यामध्ये भागाकार वगैरे काय नाही, पण कंस आहे. सगळ्यात आतला कंस पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. इथं सगळ्यात आतला कंस, राईट, तो पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. एक एक कंस आपण कट करत जाऊया. मला सांगा 25 मधनं 13 गेले. 25 मधनं 13 गेले, किती उरले बघा इथं 12 उरले. म्हणजे ह्या कंसाचं उत्तर किती आलंय आपलं इथं 12 उत्तर आले. आता राहिलं कुठलं बघा इथं 25. आपण काय करूया एक एक स्टेप घेत जावा याच्यामध्ये. आता किती हे पुढचं किती, ह्याचं उत्तर किती आलं 25 वजा 13 किती उत्तर आलंय आपलं 12 आले. आता पुढचं काय आहे बघा इथं 25 परत 25 वजा 12. 25 वजा 12 उत्तर किती येणार बघा इथं, उत्तर येणार माझं 13. 25 वजा 12 13. अजून पुढे ह्याच्यामध्ये किती आहे 12 आहे बघा. मग ते आपण काय करूया 12 प्लस करूया. आणि 12 आणि 13 किती उत्तर आलं बघा शेवटीला माझं 25. म्हणजे एकदम सिंपल. ह्याचा आन्सर काय असणार आहे 25. पर्याय क्रमांक 1 हे याचा आन्सर असणार आहे बघा. ओके, एक एक कंस सॉल्व्ह करायचं, पण सगळ्यात कुठला कंस पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा जो सगळ्यात आत आहे. आतवाला कंस सॉल्व्ह केला म्हणजे 25 मधनं 13 गेलं, किती उरलं तो 12 उरलं, राईट. त्याच्यानंतर मायनस साइन आहे कंसाच्या बाहेर, ते मायनस साइन ह्याला लावलं आणि 25 आहे बघा. म्हणजे हे जे कंस आहे हे आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेऊया. म्हणजे सगळं लिहत बसायचं नाही, ही स्पर्धा परीक्षा आहे. ओके, स्टेपला तुम्हाला मार्क नाही, तुम्ही कसं लिहिताय महत्वाचं आहे बघा. याच्यामध्ये टाइम तुमचा वाचला पाहिजे. मग आपण काय केलं 25 वजा 12. 25 वजा 12 किती उत्तर आलं माझं, ह्याचं उत्तर आलं माझं 13 प्लस आहे की नाही सांगा बघा. ह्याला चिन्ह कुठलं आहे प्लस आणि मोठी संख्या 13 उत्तर आलं. आणि 12 प्लस 13 किती उत्तर आले बघा इथं माझं 25. क्लिअर कट आहे की नाही सांगा बघा, अजिबात चुकत नाही. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. फुकून टाकणार 5-5 सेकंदामध्ये. आता पुढे नेक्स्ट त्याच्यानंतर बघा. आता पुढचं एक्झाम्पल बघा. पूर्ण 9च्या ह्याच्यामध्ये बेरीज आहे, गुणाकार आणि भागाकार आहे. आपण पहिल्यांदा लिहून घेऊया म्हणजे आपलं उत्तर येते बघा. 9 प्लस 9 गुणिले 9, 9 प्लस 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9, वजा 9 भागिले 9. आणि पहिल्यांदा कंचे भागू बेवानुसार पहिल्यांदा भागाकार. आता भागाकार करूया. 9 1 9, 9 1 9 म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 1. आता पुढे नेक्स्ट भागाकार केला. स्टेप नंबर 2 गुणाकार करायला पाहिजे. 9 81 आणि भागाकार मधलं 1 आलेलं ते आपण इथं लिहिलं, राईट. आता तुम्ही काय पण करू शकता, बेरीज करा वजाबाकी करा, काय प्रॉब्लेम नाही. 81 आणि 9, 81 9 किती बघा 90 आणि 90 वजा 1, 90 वजा 1 म्हणजे 89. म्हणजे हे तुमचं काय असणार इथं आन्सर आहे. कुठे दिसते बघा पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकत नाही, अजिबात म्हणजे अजिबात चुकणार नाही. तुमचा अप्रोच महत्वाचा आहे बघा ह्याच्यामध्ये. ओके, फुकून टाकू शकतो तुम्ही 5-5 सेकंदामध्ये. 100% तुम्हाला ह्याचा काय होणार बघा फायदा होणार. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. पुढचा प्रॉब्लेम अत्यंत महत्वाचा आहे. एक स्टेप अप असा प्रॉब्लेम आहे बघा. ओके, हे तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा. काय प्रॉब्लेम आहे ते 2225. 2225 आपण प्रॉब्लेम पण लिहून घेऊया. 2225 प्लस बघा प्लस 450 भागिले किती भागिले 5 वजा किती आहे बघा तुमचं इथं 220 गुणिले 8.5 हा तुमचा प्रॉब्लेम आहे. आता पहिल्यांदा सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा काय करायला पाहिजे इथं पहिल्यांदा भागाकार करून घ्यायला पाहिजे पहिल्यांदा, त्याच्यानंतर आपण गुणाकार करूया. भागाकार बघा 5 1 5, 5 9 45 आणि 0 म्हणजे कितीचा भाग लागला इथं 90चा भाग लागला. पहिल्यांदा काय केला आता भागाकार केला. आता आपण नंतर गुणाकार करूया. पहिल्यांदा लिहून घेऊया इथं 2225 प्लस किती आलं तुमचं इथं 90. भागाकारचं उत्तर 90 आलंय. आता गुणाकार करूया पुढची स्टेप बघा. आता गुणाकार कसा करायचा एकदम सिंपल आहे. असं कन्सिडर करा की पॉईंट नाही त्याच्यामध्ये. 85 गुणिले 220 आपलं काय करायचं गुणाकार करायचा आहे. 85 म्हणजे काय 80 आणि 5 आहे. 85 म्हणजे काय 80 आणि 5. आपण त्याचा पाडा बघा कसा करायचा. 85 0 0 इथे लिहा 85 0 0, 85 दोन्ही म्हणजे 8 दोन्ही 16 म्हणजे ते 180 सॉरी 160 म्हणजे 8 दोन्ही 16 म्हणजे किती 160 आणि 5 आणि 5 किती 10. 160 आणि 10 किती 170 म्हणजेच 85 दोन्ही 170, 170 0 हातच्या किती आले बघा इथं 17. हातच्या किती आलं तुमचं 17. 85 दोन्ही 170, 170 180 आणि ते 7 म्हणजे किती आलं तुमचं इथं 187 आणि एक घर इकडं म्हणजेच किती आलं तुमचं 1870. हा त्याचा काय झाला गुणाकार झाला. आता आपण पुढे जाऊया. आता ही जी बेरीज करूया बघा. 2225 आणि 90 करायचं आहे. मला सांगा 2225 आणि जर 100 असं जर किती केलं असतं म्हणजे डायरेक्ट 2325 हाय की नाही सांगा बघा. इथे किती 90 आहे मग 10 मागे या म्हणजेच किती 2325 ऐवजी 2315 म्हणजे 2225 प्लस 90 किती मला सांगा 2315 हे झालं आपलं उत्तर. वजा किती करायला पाहिजे वजा इथं असं करूया 1870 आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर येते बघा. कसं सॉल्व्ह करूया आपण ह्याच्यामध्ये 5 वजा 0 किती 5. 1 7 जाते का नाही 11 7 गेले किती उरले बघा इथं 4.
त्याच्यानंतर इथं हातच्या पुढे आपण कॅरी केला, राईट. 13तनं 9 गेले किती उरले बघा, इथं 13 झाले. 13तनं 9 गेले किती उरले बघा, इथं 4 उरले. आणि त्याच्यानंतर हे जायला हातच्या दिला, म्हणजेच किती उत्तर आलं आपलं 445. कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 1 ह्या तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकत नाही. तुमचा अप्रोच कसा सोडवण्याचा हे महत्वाचा मॅटर करते बघा. ओके, आज तुम्ही 5-5 सेकंदामध्ये कुठलं पण एक्झाम्पल असू दे तर तुम्ही काय करू शकता, सोडवू शकताय. अजिबात काही तुम्हाला रोखू शकत नाही. पॉईंट येऊ दे, काय पण येऊ दे, पाडा कसा तयार करायचा. ओके, तुमचा अप्रोच कसा आहे ते लय महत्वाचं आहे बघा. आता पुढचं नेक्स्ट, आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा. ह्याच्यामध्ये अत्यंत सिंपल असं एक्झाम्पल आहे. ओके, हे पोलीस भरतीला पडलेलं एक्झाम्पल आहे बघा. 5 गुणिले 5 प्लस 5 भागिले 5 अधिक 5 वजा 5. आपला काय सूत्र आहे, कंचे भागोबेव. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करून घ्यायचा आहे बघा. कसं सॉल्व्ह करायचं, 5 वजा 5 ह्याचं उत्तर किती आहे ते बघा, तुमचं 0. 5 वजा 5 किती आलं तुमचं, इथं सरळ कंसाचं उत्तर किती ते 0. त्याच्यानंतर आपल्याला भागाकार करायचा आहे. भागाकार कसा होणार बघा, 5 एके 5 5 एके 5 म्हणजे याचं उत्तर किती आहे बघा, तुमचं इथं 1 उत्तर आहे, राईट. आणि त्याच्यानंतर काय झाला, भागाकार केला. त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, तुम्हाला इथं गुणाकार करायला पाहिजे. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर भागाकार केला. भागाकारचं उत्तर किती आलं तुमचं, इथं 5 ला 5 गेले 1 उत्तर आलं. आणि त्याच्यानंतर गुणाकार म्हणजेच किती बघा, 5 5 25 म्हणजेच बघा 25 आणि 1 किती बघा 26. तिथं 0 आहे. 25 आणि किती 26 म्हणजे तुमचं उत्तर आहे 26. कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. अत्यंत सिंपल असं एक्झाम्पल आहे, पण तुमचा सॉल्व्ह कसं करायचं हे लय महत्वाचं आहे बघा. याच्यामध्ये पहिल्यांदा कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, राईट. सिक्वेन्स फॉलो करा, तुमचं उत्तर येते. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा, 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहिल्यांदा 60 प्लस काय आहे बघा, इथं 5 गुणिले 12. 60 प्लस 5 गुणिले 12. त्याच्यानंतर भागिले काय आहे बघा, पुढचं आपण कंसात घेऊया. इथं 180 मी भागिले 3 असं लिहितो, 180 भागिले 3. आता पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायला पाहिजे आणि कंसाचा जो भागाकार आहे तो आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, ह्याच्यामध्ये एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. 3 एके 3 3 सक 18 आणि हा 0 म्हणजे उत्तर किती आलं त्या कंसाचं आपलं 60 आलं. आता बघा आपण लिहून घेऊया याच्यामध्ये 60 प्लस 5 गुणिले 12. 5 गुणिले 12 आणि भागिले किती आले आपल्या इथं, भागिले 60. मग डायरेक्ट भागिले म्हणजे कुठलं येतं, इथं भागिले 60 असं करा. आता परत काय करायला पाहिजे, भागाकार करायला पाहिजे. 12 एके 12 12 पंचे 60. 12 एके 12 12 पंचे 60. ह्या 5ला हे 5 निघून गेलं, म्हणजेच काय राहिले, फक्त इथे 1 राहिलं आहे का नाही सांगा. 60 ला 60 काय जरी निघून गेले, म्हणजेच हे आधीचे 60 प्लस ह्याचं उत्तर किती आले सगळ्याच आपलं 1. म्हणजे ह्याचा आन्सर किती आहे बघा, तुमचं इथे 61. 61 हे तुमचं काय झालं इथं आन्सर, म्हणजे कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही बघा. ओके, आहे का नाही सांगा बघा. कसं आहे बघा अप्रोच, तुम्ही प्रॉपर अप्रोच जर यूज केला तर हे अजिबात चुकत नाही एक्झाम्पल. ओके, आणि तुम्हाला 100% हा जो टॉपिक आहे मार्क मिळवून देणार बघा. आता पुढचं आपण बघूया ह्याच्यानंतर नवं एक्झाम्पल. आता ते एक्झाम्पल कसं आहे बघा, चिन्हांचा वापर आहे ह्याच्यामध्ये. ओके, आणि त्या चिन्हांचा प्रॉपर वापर करता येणं महत्वाचं आहे बघा. हे जे कंस असते म्हणजे काय असते, इथं गुणाकार. बघा आपण हे तर लिहून घेऊया. पहिल्यांदा काय सूत्र आहे बघा, इथं -5, त्यानंतर काय इथं -3 अधिक काय बघा, इथं 4 अधिक काय 4. पहिल्यांदा कंस आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा -5 कंस म्हणजे काय असते, गुणाकार. वजा काय होते बघा, वजा काय होते, अधिक होते. अधिक 3 आणि हे तुमचं अधिक 4, राईट. एकदम सिंपल झालं. आता काय करूया, पहिल्यांदा ह्यांची बेरीज करून घेऊया आपण. हे -5 आहे तसं 3 आणि 4 किती 7. खरं कसं 7 प्लस 7, कारण दोघांना पण अधिक चिन्ह आहे. 4 आणि 3 किती 7. आता बघा इथं -5 आणि अधिक 7 भिन्न चिन्ह जर असतील, तर काय करायचे, वजाबाकी करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह 7 5 गेले किती उरले 2. आणि मोठ्या संख्येला चिन्ह कुठलं आहे बघा, प्लस आहे. म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे बघा, इथं +2 उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 4 हे आपलं इथं उत्तर आहे. अजिबात चुकायचं नाही. प्रॉब्लेम सिंपल आहे, पण चिन्हामध्ये तुम्ही कुठेतरी अडकू शकता. कसा विचारलाय बघा, सगळे विचारलेले एक्झामला पडलेले प्रॉब्लेम आहेत तुम्हाला. हा, पण कसा विचारलाय बघा, तुम्ही चुकू शकता ह्याच्यामध्ये, अजिबात चुकायचं नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. पुढचा प्रॉब्लेम अत्यंत महत्वाचा आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीचा आपल्याला इथं बघायला मिळते. 500 - 33 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 500 अधिक 33. हा, आता हे आपल्याला इथं बघायला मिळते. ह्याच्या आधी तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे याच्यामध्ये. बघा काय सूत्र आहे आपल्या याच्यामध्ये, a वर्ग वजा b वर्ग असं जर असेल, a वर्ग वजा b वर्ग असं जर असेल, तर काय करतोय आपण इथं a प्लस b आणि एका कंसामध्ये a मायनस b ह्या पॅटर्न मध्ये दिसते का बघा. एकदा बेरीज आहे आणि एकदा काय वजाबाकी आहे. म्हणजे आपण 500ला काय म्हणूया, इथं 500ला a म्हणूया आणि 33ला काय म्हणूया, इथं b म्हणूया. एकदा वजाबाकी आणि एकदा काय बघा बेरीज आहे. म्हणजे आपल्याला a वर्ग वजा b वर्ग ह्या पॅटर्न मध्ये त्याला आणायला पाहिजे. आता a वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, a म्हणजे 500चा वर्ग, a म्हणजे कोणाचा वर्ग 500चा वर्ग, वजा b वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 33चा वर्ग, आणि हे आपल्याला काय देणार आहे, उत्तर देते बघा कसं.
आता तुम्हाला माहिती आहे 500चा वर्ग कसा करायचा बघा. पहिल्यांदा 5चा वर्ग लिहा. 5चा वर्ग किती बघा, 5चा वर्ग 25 आणि 2 शून्याच्या किती शून्य होणार इथं, 4 शून्य, म्हणजेच 25 वरती किती शून्य बघा इथं, 4 शून्य. हा झाला तुमचा 500चा वर्ग. काय करायचं, 5चा वर्ग 25 लिहायचं, 2 शून्याच्या किती शून्य करायच्या, 4 शून्य करायच्या, राईट. हे झालं तुमचा 500चा वर्ग. वजा काय करायचं तुम्हाला इथं, वजा 33चा वर्ग करायचा बघा. 33चा वर्ग आपण बाजूला काढूया. 33चा वर्ग कसा काढायचा, एकदम सिंपल, सगळ्यांना माहित आहे. 33चा वर्ग हा फॉर्म्युला वापरायचा, ए वर्ग 2ab आणि बी वर्ग तुम्हाला माहित आहे बघा. कसं बघा, 3चा वर्ग, 3चा वर्ग किती इथं, 3चा वर्ग 9 लिहा. काय करायचं, ह्या संख्येचा वर्ग, ही बी संख्या, ह्याला ए मानूया आणि ह्याला बी मानूया. 3चा वर्ग किती, 9, बी वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9. स्टेप नंबर 2, ह्या तिन्हींचा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 1808 हातच्या 1 आला बघा, 1808 हातच्या 1. आणि शेवटीला काय करायचं, ए वर्ग म्हणजे काय करायचं, 3चा वर्ग, 3चा वर्ग 9, 9 आणि 1 किती बघा, 10, म्हणजे 33चा वर्ग किती आला तुमचा, 1089. तो ह्यातनं आपण वजा करूया, वजा 1089 आणि तुमचं उत्तर येते बघा, वजा 1089 करा, तुमचं उत्तर येते. शून्यातनं 9 जाते का, जात नाही, इथं 10 करा. 10तनं 9 गेले, किती उरला, 1, हातच्या पुढे कॅरी केला, परत 10, 10तनं परत हे 8 आणि 1 9 गेला, परत 1 उरला बघा, परत हातच्या पुढे कॅरी केला, परत ह्याला 10 केलं, 10तनं 1 गेला, किती उरले बघा इथं, 9 उरले, परत हातच्या पुढे कॅरी केला, परत 10 झाले इथं, 10तनं 2 गेले, किती उरले बघा इथं, 8 उरले, राईट. आणि ह्याचा ह्याला हातच्या देऊन टाकला, 5तनं 1 गेला, किती उरले बघा इथं, 4 आणि 2, म्हणजेच आन्सर काय, 24 89 11. कुठे दिसते बघा, 24 89 11. पर्याय क्रमांक 2 हे माझा आन्सर आहे. अजिबात चुकायचं नाही, एकदम 5 सेकंदामध्ये तुम्ही सोडू शकताय, काहीच अवघड नाही. फक्त 500चा वर्ग कसा करायचा, 33चा वर्ग कसा करायचा हे तुम्हाला माहिती झालं, बरोबर वजाबाकी करा, 100% उत्तर तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे बघा. कसा टॉपिक आहे बघा, पदावली आहे की नाही सांगा. आता पुढचा आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. पुढचा प्रॉब्लेम आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. 70 भागिले कंसामध्ये 5 गुणिले 7, 5 गुणिले 7 अधिक 3 वजा 1 हा प्रॉब्लेम आहे. आता पहिल्यांदा काय करायला पाहिजे, कंचे भाग उभे नुसार पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे, कंस. मग 70 भागिले कंस बघा किती तुमचा, 7 किती, 7 35 अधिक 3 वजा 1. कंस सॉल्व्ह करून घेतला, 7 35 आलं. दुसरी स्टेप भागिले करायचं, भागाकार करूया आपण. 35 35, 35 दुनी 70, कितीचा भाग लागला, 2चा भाग लागला, 2 + 3 वजा 1 आणि 2 आणि 3 किती, 5 आणि 5 वजा 1 म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं, 4. 4 हे काय माझं इथं आन्सर आहे. आणि कुठे दिसते बघा, 4 4 4 हे माझं पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर आहे बघा याच्यामध्ये, आहे की नाही सांगा बघा. असं तुम्ही काय करू शकता, योग्य अप्रोच वापरून असे पटपट एक्झाम्पल काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय बघा. आता विद्यार्थी मित्रांनो 13 नंबरचा एक्झाम्पल आहे. आता एक्झाम्पल कसं आहे बघा, इथं संख्या जरा मोठ्या आहेत पण काय भ्यायचं नाही, एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा लिहून घेऊया आपण याच्यामध्ये, 3640 भागिले त्याला किती आहे बघा, भागिले 14 असं लिहून घेतो, म्हणजे आपल्याला सोडवायला बरं पडते. गुणिले कुठे लिहायचं, गुणिले 16. 3640 भागिले किती आहे, 14 गुणिले 16 असं लिहून घ्या, म्हणजे तुमचं अजिबात चुकणार नाही. आणि प्लस किती करायचं, त्याला प्लस करायचं 340 आणि तुमचं उत्तर काढायचं बघा. कसं सॉल्व्ह करूया बघा आपण ह्याच्यामध्ये. बघा पहिल्यांदा 14 भागूया, 14 1 14, 14 2 28. ओके, भागाकार वरती लिहूया, बाकी किती राहील ते खाली लिहूया. 14 2 28, 36 मधनं 28 गेले, किती उरले बघा इथं, 8 उरले. 8 आणि 4 किती, 84. 84 म्हणजे 6चा भाग लागला आणि हा 0, म्हणजेच किती भागाकार आला, 260. भागाकार किती आला बघा इथं, 260 गुणिले 16. पहिला भागाकार, नंतर काय करायचं, आता गुणाकार करूया, तुमचं उत्तर येते बघा. भागाकार केला 260 गुणिले 16. आता पहिला दुसरा गुणाकार करूया आपण इथं. 16 0 0, 16 85, 16 96, 96 6 हातच्या आले 9, 16 2 32, 32 आणि 9 किती आलं तुमचं इथं, 41. 32 आणि 9 किती, 41 प्लस किती बघा तुमचं इथं, 340. 41 60 प्लस 340. काय करूया आपण ह्याच्यामध्ये, ह्यातलं 40 जे आहे वरचं ते ह्याला द्या, ह्यातलं 40 काय करून ह्याला द्या, म्हणजे 4200 आणि प्लस 300 म्हणजे किती, 4200 आणि 300 म्हणजे किती बघा इथं, 4500. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. काय उत्तर आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तर मोठा जरी प्रॉब्लेम असला तर सॉल्व्ह कसा करायचा हे आपण बघूया. इथं 2 कंस आहेत बघा, इकडे कंस आहे आणि भागिले दुसरा कंस आहे बघा. पहिल्यांदा काय करूया, सगळा प्रॉब्लेम घेऊ नका एकदम, पहिल्यांदा एक कंस पहिल्यांदा सॉल्व्ह करूया, नंतर दुसरा कंस सॉल्व्ह करूया. बघा कसं सॉल्व्ह करायचा. पहिला कंस बघा, याच्यामध्ये काय 25 5 किती बघा, 25 गुणिले 5 गुणाकार करून घेऊया. पहिल्यांदा 25 5 किती, 1,600 ते लिहून घ्या. 25 5 1,600 वजा चिन्ह आहे, राईट. 13 3 किती, 39. 13 3 किती बघा, 39, राईट.
125 मधनं 39 गेलं म्हणजे किती उत्तर येते बघा. 125 मधनं 39 गेले इथं किती उत्तर आहे तुमचं इथं 86. किती उत्तर येते तुमचं इथं 86. राईट. हे झालं तुमच्या ह्या कंसाचं उत्तर. आता ह्या कंसाचं उत्तर किती येते बघा आणि ते भागिले असणार आहे ते आपण बाजूला सॉल्व्ह करूया. इथे बघा 7चा वर्ग पहिल्यांदा. 7चा वर्ग किती आहे बघा ह्याच्यामध्ये 7चा वर्ग 49 प्लस वर्गमुळात 256. वर्गमुळात 256 म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती असणार आहे बघा इथं 16 प्लस 13चा वर्ग किती बघा इथं 13चा वर्ग 169. तर आपल्याला बेरीज करायची आहे बघा इथं. हा आणि बेरीज करून कुठं असणार आहे ती भागिले 86 ला भागिले येईल आपल्याला. ओके. एका कंसाचं उत्तर आले 86. दुसऱ्या कंसाचं किती येते ते बघूया आणि ते उत्तर ह्याला भागिले असणार आहे. बघा सॉल्व्ह कसं करायचं हे बेरीज करायची आपल्याला. मला सांगा ह्यातलं एक काढून आपण काय करूया ह्याला देऊया. एक काढून जर ह्याला दिला तर इथं बघा 169 आणि एक किती झालं बघा इथं 170 झालं. राईट. एक काढून त्याला जर 170 झालं. ह्यातलं एक काढून ह्याला द्या. ह्यातलं एक काढून ह्याला दिला इथं किती झालं बघा इथं झालं 50. राईट. म्हणजे मोजायला आपल्याला बघा कसं कॅल्क्युलेशन बघा अजिबात चुकणार नाही. तुम्ही एका खाली एक लिहिणार काय तर चुकू शकते बघा. एक काढून ह्याला दिला एक काढून ह्याला दिला म्हणजे किती काढलं 2 काढलं म्हणजे 16 2 गेले किती राहिलं बघा 14. आता बेरीज करू शकताय. आता बेरीज करायला सिंपल झालं बघा. 170 आणि 50 किती झालं बघा 220 आणि 14 किती 234 ते कशाला भागिले असणार आहे बघा 86 ला भागिले 234 असणार आहे आणि ह्याला भाग लावूया. ह्याला 2 न भाग जाईल तुमचं उत्तर येते बघा. बघा कसं सॉल्व्ह करायचं. 2 चौक 8 2 तिरक 6 2 चौक 8 2 तिरक 6 त्याच्यानंतर बघा 2 एक्के 2 परत 1 उरला 2 7 14 म्हणजेच माझा आन्सर काय आहे बघा इथं लिहितो मी 43 छेदामध्ये किती 117 आणि हे माझा आन्सर आहे. 100% बरोबर आहे. अजिबात काय अवघड नाही. महत्वाचा प्रॉब्लेम आहे. 43 छेदामध्ये 117 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे बघा. ओके. कसं अप्रोच आहे बघा. जास्त लिहत बसायचं नाही. तिथल्या तिथे तुमचं उत्तर आलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळा स्टेप लिहत बसा प्रत्येक हे करत बघा. ओके. एवढा टाइम असतो आपल्याला तिथं तर काय करायचं पहिल्यांदा हा ब्रॅकेट उचला. ह्याचं उत्तर किती येतं ते लिहून ठेवा बाजूला 86 त्याला भागिले हा ब्रॅकेटचा आन्सर असणार आहे बघा. ह्याचा ब्रॅकेटचं कसं केलं बघा. ह्याचं उत्तर किती आलं आपलं 234 ते भागिले केलं आणि त्यानंतर भाग लावला 43 भागिले 117 एकदम सिंपल 5 सेकंदामध्ये आपला आन्सर येऊ शकते. राईट. आता पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर बघा. आता पुढचा प्रॉब्लेम बघा थोडा वेगळा ह्याच्यामधलं काय की नाही सांगा कायच अवघड नाही. जर ए बरोबर 3 तर ए चा घन अधिक 13 ए वर्ग वजा 22 ए वजा 8 ह्याचा आन्सर आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. बघा ए बरोबर 3. आता पहिल्यांदा काय करूया आपण इथं बघा इथं व्हॅल्यू पुट करत जाऊया. ए बरोबर किती आहे बघा 3 आहे. मग 3चा घन ए चा घन आहे म्हणजेच 3चा घन प्लस बघा इथं 13 गुणिले ए चा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग राईट. त्याच्यानंतर बघा काय 22 गुणिले ए म्हणजे 22 गुणिले 3 आणि वजा काय आहे बघा तुमचं इथं वजा 8 आहे आणि तुम्ही काय करू शकता आता आन्सर फाइंड आउट करू शकता. कायच अवघड नाही. फक्त ए ची जी काही व्हॅल्यू आहे 3 ती इथं पुट करायची तुमचा आन्सर येते. मला सांगा 3चा घन तुम्हाला घन माहिती असणं महत्वाचं आहे. 3चा घन किती आहे 3चा घन आहे 27. 3चा घन किती आहे 27 प्लस 13 गुणिले 3चा वर्ग किती बघा 3चा वर्ग 9 वजा 22 तिरक 66 वजा 8 राईट. हे झालं. आता पुढे आपण सॉल्व्ह करूया. त्याच्यानंतर बघा आता इथं गुणाकार करून घेऊया 27 प्लस 13 किती बघा 117 117 आणि ह्यांची काय होणार बघा ह्यांची बेरीज होणार आणि वजा चिन्ह येणार 66 वजा 8 म्हणजे किती बघा 66 वजा 8 किती तुमचं इथं 74. कसं 74 खरं वजा 74 राईट. आता काय करूया आपण ह्यांची बेरीज करूया आणि ह्यातनं हे काय करूया वजा करूया. मला सांगा इथं 117 आणि 27 117 आणि 27 राईट. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा 110 120 130 137 आणि 7 144 वजा किती बघा वजा 74 राईट. हे कसं करा 117 110 घ्या 110 आणि हे 20 30 130 झालं 130 आणि हे 7 137 आणि हे 7 144 वजा 74 करायचं. बघा कसं सॉल्व्ह करायचं. ह्या वरचं 4 ला 4 गेलं निघून वरच्या 4 ला 4 निघून गेलं म्हणजे 140 वजा 70 आहे की नाही सांगा बघा 140 वजा 70 बघा कसं सॉल्व्ह करायची मेथड आहे. 140 4 ला 4 निघून गेलं ना मग इथं 140 राहिले तर 70 राहिलं 140 मध्ये 70 गेलं म्हणजेच माझा आन्सर किती असणार आहे बघा इथं 70 म्हणजे कुठे दिसतंय बघा. ओके. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके. बाजूला कुठे लिहायचं नाही काय नाही. इथलं इथं कसं कट करायचा हे अप्रोच तुम्हाला प्रत्येकाला आला पाहिजे बघा. अत्यंत महत्वाचा अप्रोच आहे. तुमचा अप्रोचच तुम्हाला काय करू तुम्हाला पोस्ट मिळवून देईल कारण इतरांच्या पेक्षा वेगळं कसं तुम्ही सोडवताय हे लय महत्वाचं रोल प्ले करते. आता पुढचा बघा क्वेश्चन कसा आहे. नेक्स्ट आता पुढचा क्वेश्चन आहे बघा ह्याच्यामध्ये आता हा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा हा जो क्वेश्चन आहे अत्यंत मोठा क्वेश्चन आपल्याला इथे बघायला मिळते. पण बघा ह्याच्यामध्ये महत्वाचं काय कॉमन आहे बघा
35 गुणिले 15, 15 गुणिले 45, 15 गुणिले 40, 90 गुणिले 15. ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे? प्रत्येकाच्या मध्ये 15 कॉमन आहे बघा. इथं 15 कॉमन आहे, इथं 15 आहे, इथं 15 आहे आणि इथं 15 आहे. हाय का नाही सांगा बघा. तर काय करूया आपण? 15 जर बाहेर घेतलं प्रत्येकाच्या मधनं, आपण काय करूया? 15 बाहेर घेऊया. 15 गुणिले काय काय राहते बघा आता. ह्यातलं 15 बाहेर घेतलं तर राहिलं किती बघा तुमचं? 35. ते लिहून घ्या. इथं राहिलं किती तुमचं? इथं 35. प्लस प्लस चिन्ह महत्वाचं. ह्यातलं 15 बाहेर घेतलं तर राहिले किती बघा? 45. ते लिहून घ्या. इथं राहिले किती तुमचं? इथं 45. राईट. त्यानंतर बघा इथं 15 बाहेर घेतलं राहिले किती? 40. प्लस किती बघा? प्लस 40. आणि चिन्ह महत्वाचं वजा. इथं 15 बाहेर घेतलं राहिलं किती बघा? इथं 90 राहिलं आणि हा आपण कंस कंप्लीट केला. आता बघा सॉल्व्ह करूया आपण कसं. आता पहिल्यांदा काय करून घ्यायला पाहिजे? कंस सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला. 15 गुणिले किती उत्तर येते बघा. आता पहिल्यांदा बेरीज करूया आपण ह्याच्यामध्ये. राईट. हे 5 काढून मी जर ह्याला दिलं, 5 काढून ह्याला दिलं, इथे किती होईल बघा? इथं होईल 40, इथं होणार 40 आणि इथं ऑलरेडी 40 आहे. 40, 40, 80, 120 आहे का नाही बघा. कसा बेरीज करायची? हे 5 काढून ह्याला द्या. 40, इथं पण 40 झालं आणि इथं 40. किती झालं बघा तुमचं? इथं 120 आणि 120 वजा किती बघा? 90. राईट. 120 वजा 90. आता बघा 15 गुणिले 120 वजा 90 म्हणजे किती बघा? 30 आणि 15 शून्य शून्य आणि 15 तरी किती बघू? 45. म्हणजेच हे झालं तुमचं उत्तर 450. कुठे दिसते बघा? 450 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे बघा. कसा अप्रोच आहे बघा सॉल्व्ह करण्याचा. एकदम महत्वाचा रोल प्ले करते आणि असे एक्झाम्पल तुम्हाला भरपूर वेळा विचारतात. पण तुम्ही काय करणार? भरपूर मुलं ह्यातून आउट होणार. कारण का? ह्याचा गुणाकार करणार, ह्याचा गुणाकार करणार, ह्याचा गुणाकार, ह्याची बेरीज करत बसणार, परत वजाबाकी करायला पाहिजे. हेडेक आहे ओके. आणि हे जर टाळायचं असेल तर तुमचा अप्रोच लय महत्वाचा आहे. 15 बाहेर काढा, बाकी संख्या 8 टाका, याची बेरीज वजाबाकी करा, तुमचं उत्तर येते. आता पुढचा एक्झाम्पल बघा. सेम असंच आपल्याला एक्झाम्पल आहे बघा. सेम ह्या लेवललाच. राईट. कसं सॉल्व्ह करायचं? पोलीस भरतीला पडलेलं एक्झाम्पल आहे. इथं पण 25 आहे आणि इथं पण 25 आहे बघा. हाय का नाही सांगा बघा. त्याने सेट करताना प्रॉब्लेम असा सेट केला असतो की तुम्हाला ते अप्रोच तुमचा बरोबर पाहिजे बघा. आता सॉल्व्ह करताना आता बघा कसं करूया. ह्याच्यामध्ये 25 बाहेर घेऊया मी. काय बाहेर घेतो? 25 गुणिले कंसात काय करायला बघा? 1675. काय बघा तुमच्या इथे कंसामध्ये? 1675 प्लस प्लस चिन्ह आहे 1325. बघा संख्या मोठी आहेत, खरं काय अवघड नाही, अजिबात नाही. प्रॉब्लेम असं विचारतात बघा. ओके. संख्या जरी मोठ्या असल्यात आपल्या बाजूने त्याला ओळखून घ्या. बघा कसं सॉल्व्ह करायचं. हे 25 गुणिले गुणिले मला सांगा हे 25 काढून ह्याला दिलं तर, हे जर 25 काढले ह्याला दिलं तर किती होणार बघा? इथं ह्याला जर 25 दिलं तर हे किती होणार बघा? 1700 होणार. राईट. बघा कसं प्रॉब्लेम आहे. आपला काय वेगळा प्रॉब्लेम आहे? पोलीस भरतीला पडलेला प्रॉब्लेम आहे. 25 काढून ह्याला दिलं 1700 प्लस हे जर 25 गेल्यामुळे इथं राहिलं किती बघा? इथं झालं 1300. आणि आता बघा एकदम सिंपल. ओके. 1300 आणि 1700 तुम्हाला माहित आहे किती झालं बघा? 1300 आणि 1700 म्हणजे किती हजार बघा? 3000 ना. 3000 झाला विशेष आपल्याला इथं. 25 त्रिक किती? 75 आणि त्याच्यावरती 3 शून्य लावा म्हणजेच तुमचा आन्सर किती आहे बघा? 75,000. कुठे दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर आहे. बघा कसं आहे की नाही सांगा बघा. फुकून टाकणार म्हणून म्हणलं आहे की नाही? केव्हा फुकून टाकणार? तुमचा अप्रोच लय महत्वाचा आहे. कशी बेरीज आहे बघा. बाजूला लिहा, अजिबात बाजूला लिहायची काही गरज नाही. इथल्या इथे विषय करून टाकतो भावा. आहे की नाही सांगा. आता नेक्स्ट पुढचं बघा. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा. एक सिंपल एक्झाम्पल आहे, काय अवघड नाही. काय बघा ते आपण इथे लिहून घेऊया. 400 प्लस 60 भागिले 2 वजा 12 गुणिले 6 वजा 12 गुणिले 6. पहिल्यांदा भागाकार करूया, नंतर गुणाकार, मग बेरीज वजाबाकी काय असेल सिंपल एकदम. बे के बे, बे त्रिक 6 म्हणजेच किती बघा? हे 400 हे प्लस 30 आणि त्याच्यानंतर तुमचा गुणाकार करा, वजा चिन्ह. 12 संग किती बघा? 12 संग 72. राईट. 400 प्लस 30 किती हो तुमचं इथं? 430. 430 वजा किती? वजा 72. 430 वजा 72. मग काय करा इथं? 430 मधनं 70 वजा करा. 430 मधनं किती वजा करा? 70 वजा करा. 360 आणि 360 मधनं आणि 2 वजा करा म्हणजेच किती बघा? 358. आहे की नाही सांगा बघा. कसं सॉल्व्ह करायचं? तुम्ही अडकू शकता ह्याच्यामध्ये, कुठेतरी चुकू शकते. 430 मधनं 70 पर्यंत वजा करा. 430 मधनं 70 वजा केलं सिंपल आहे 360. अजून 2 वजा करायचं राहिलेत म्हणजेच 360 वजा 2 म्हणजेच किती बघा? 358 हे तुमचं आन्सर आहे. म्हणजेच आपण आता बघितलं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. बघा कसा अप्रोच आहे, हे लय महत्वाचं आहे बघा. आता पुढे नेक्स्ट त्याच्यानंतर बघा. आता हे एक्झाम्पल आहे बघा. किचकट म्हणूया आपण ह्याच्यामध्ये, पण कसं आहे बघा, किचकट जरी वाटत असलं तर हे तुम्ही एक्झाम्पल 5 सेकंदामध्ये सोडवू शकताय. पहिल्यांदा मी एक्झाम्पल लिहून घेतो. ते कसं आहे बघा? 999 गुणिले 99 परत गुणिले 99. आता जे भागिले, ह्या भागिलेचं गुणिलेमध्ये रूपांतर करायचं. आता भागिलेचं गुणिलेमध्ये जेव्हा रूपांतर करताय तेव्हा काय करायचं बघा?
तेव्हा काय करायचं, छेदामध्ये घ्यायचं 1/99. काय केलं, भागिलेचं जेव्हा गुणिलेमध्ये रूपांतर करताना ते छेदामध्ये घ्यायचं 1/99. परत भागिले 9 आहे बघा, परत ह्याला काय करायचं 1/9 असं करायचं. परत परत भागिलेचं गुणिले करताना 3 आहे 1/3. आणि आता एकदम सिंपल झालं बघा, बारक्या पोराला पण येईल आहे की नाही सांगा बघा. ह्या 99 1 99, 99 ला 99 कॅन्सल, हे 9 1 9, 9 1 9 ला कॅन्सल, राईट. त्यानंतर 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, काय राहिले फक्त 333 ही संख्या राहिल्या, 333. आणि हे तुमचं इथं आन्सर आहे बघा. 333 आन्सर आहे. कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. बघा कसं सॉल्व्ह केलंय, एका स्टेपमध्ये उत्तर आहे, एकाच स्टेपमध्ये. ओके, प्रॉब्लेम जर एवढा मोठा दिसत असला तर तुम्ही काय करू शकता, एका स्टेपमध्ये असं सॉल्व्ह करू शकता बघा, राईट. तुम्हाला आवडलं तर लाईक करा. पुढचं नेक्स्ट त्याच्यानंतर बघा, आता हे प्रॉब्लेम आहे बघा. हे प्रॉब्लेम दिसायला जरी सिंपल असला तर तो कसा प्रॉब्लेम आहे बघा. पहिल्यांदा काय करायला पाहिजे, इथं पाड तर 75च आहे, हे पण मोठी संख्या आहे, इथं 25 आहे, ह्यांचा गुणाकार करायला पाहिजे, ह्यांचा गुणाकार करायला पाहिजे, भागिले हे आहे बघा. ओके, एकदम बघायला गेलं तर मोठा प्रॉब्लेम आहे, पण तुमचा अप्रोच बघा. काय करूया, ह्याला आपण सेपरेट करू शकतोय का बघा. हे जो प्रॉब्लेम ह्याला सेपरेट लिहतो मी. सेपरेट कसं लिहायचं बघा, इथं 875 गुणाकार अजिबात करायचं नाही. 875 गुणिले किती बघा 75, आणि छेद बघा किती आहे ह्याचा, छेद मी सेपरेट लिहतो. किती आहे बघा 25 गुणिले 5. छेद किती आहे माझा 25 गुणिले 5. फक्त काय करतो, सेपरेट लिहून घेतो. प्लस मध्ये चिन्ह टाका प्लस, हे जे कंस आहे हे वेगळा लिहितो. 440 गुणिले किती आहे बघा इथं, गुणिले 25, आणि छेदामध्ये किती आहे बघा तुमचं इथं 25 गुणिले 5, राईट. फक्त सेपरेट लिहिले, काहीच केलं नाही. आता बघा केवढं सिंपल झालं. मग अशी जे अवघड होतं, ह्याचा गुणाकार करायला पाहिजे, इथं 75 लय अवघड आहे. ह्याचा गुणाकार करा, बेरीज करा, परत त्याला भागा, लय अवघड होऊन जाईल. इथं बघा आता कसा विषय होते बघा. आता हे बघा 25 एक्के 25, 25 त्रिक 75, राहिले किती हो, राहिलं 12, आणि 125 म्हणजे 25 5 100 म्हणजेच 35चा भाग लागला याला, राईट. त्यानंतर बघा पुढचं 5 1 5, त्याच्यानंतर 5 7 35, 5 7 35. आता काय राहिलं फक्त 75 गुणिले 7, आणि ह्यांचा आपण गुणाकार केला तर तुमचं उत्तर येते बघा 75 गुणिले 7, 7 5 35, 3 7 7 49, 49 आणि 3 किती आलं बघा, 49 आणि 3 किती 52, म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे 525. आता इकडे या, 25 1 25, 25 1 25, 5 1 5, 5 8 40, परत तिथे 4 राहिलं, 44 मध्ये 40 गेले, 4 राहिलं, परत 4 आणि 0 40, 5 8 40, म्हणजे हे किती आलं बघा तुमचं इथं 88, म्हणजेच किती उत्तर येते बघा याच्यामध्ये. ओके, 525 प्लस किती बघा तुमचं इथं 88, 8 आणि 5 1303, हातच्याला 1. मला सांगा इथं 8 आणि 2 10, 10 आणि 1 किती बघा 11, 1101 हातच्याला 1, आणि हे तुमचं 6, म्हणजे उत्तर किती आहे तुमचं 613. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. बघा केवढा मोठा प्रॉब्लेम होता, पण तुमचा अप्रोच असा आहे की तुम्ही त्याला एका स्टेपवरती आणला प्रॉब्लेमला त्या. नाहीतर तुम्हाला ह्याचा गुणाकार करायला पाहिजे, ह्याचा 2-3 मिनिटं लागतील, एवढा टाइम नाही आपल्याकडे. ओके, तर आपल्याला टाइम कमी असतोय, तर तुम्ही अप्रोच बघा, प्रत्येकाला सेपरेट लिहिलं आणि तिथले त्याचा विषय केला, ह्याला इथं सेपरेट केलं, ह्याचं उत्तर आलं फक्त 525. ह्याला सेपरेट केलं, एकदम सिंपल झालं, 25 कट केलं, झाला विषय संपला. आणि ह्याचं उत्तर किती आलं बघा 88, आणि ह्या दोन्हीची काय केली आपण बेरीज मारली आहे त्यामुळं, आणि 613 हे आपलं उत्तर आहे बघा. ओके, हे लय महत्वाचं आहे. आता पुढे नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल आहे. आता यात फक्त कंस जास्त बघा. काय करूया आपण मगासारखंच, पहिल्यांदा काय करायचं, हा कंस जो आहे हे पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा, बाजूला लिहायचा. त्याच्यानंतर काय करायचं, हे जे कंस आहे हे सॉल्व्ह करा, बाजूला लिहा, आणि ते भागिले करूया, आपलं उत्तर येते बघा 8 2 16. ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, किती उत्तर आलं 16, इथं बाजूला लिहूया आपण, किती उत्तर आले ह्याचं 16 उत्तर आले, ते बाजूला लिहूया. आता त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. पहिल्यांदा हा आतला कंस सॉल्व्ह करायला पाहिजे. हे कसं सॉल्व्ह करायचं मी बाजूला इथे लिहतो बघा. ओके, हे कंस 3 - 3 गुणिले 5, आणि ह्याला भागिले किती आहे बघा, ह्याला भागिले 4 आहे, ह्याला भागिले किती आहे बघा 4. आता हे कंस आहे, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा गुणाकार सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा 5 त्रिक 15, म्हणजे 3 - 15, 3 - 15, आणि त्याला भागिले किती आहे बघा, इथं भागिले 4 आहे. मला सांगा 3 15 जाते का जात नाही, पण 15 3 घालवा, आणि 15 3 गेले, किती उरले बघा 12, आणि मोठ्या संख्येत चिन्ह -12, आणि त्याला भागिले किती आहे बघा, भागिले किती आहे 4, 4 1 4, 4 त्रिक 12, पण कसं बघा -3, कसं ते -3, म्हणजेच ह्याचं उत्तर किती आहे बघा 16, ह्याचं उत्तर किती आहे 16, आणि ह्याचं भागिले किती उत्तर आले बघा -3, म्हणजेच लिहिताना कसं लिहायचं ते 16 भागिले
-3 आणि वजा चिन्ह आपण मॅथमॅटिक्स मध्ये लिहिताना छेदामध्ये न लिहिता ते वरती अंशामध्ये लिहायचं असते. म्हणजे आपलं उत्तर किती आलं बघा येतं -1603. कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. राईट. बघा काय करायचं सांगा, सगळं घ्यायचं नाही. ओके, एक एक कंस लिहा. एक एक कंस, ह्याचं उत्तर किती आलं 16 आणि ह्या कंसाचं उत्तर किती आलं बघा आपलं इथं -3 आणि ते 100% त्याला भागिले असणार आहे आणि 16 भागिले -3 हे आपला आन्सर आहे. राईट. पर्याय क्रमांक 1. बघा नेक्स्ट, त्यानंतर पुढचं आता सिंपल आहे, हे काहीच अवघड नाही. पहिल्यांदा लिहून घेऊया आपण इथं. पहिल्यांदा आपल्या सिंपल फॉर्म मध्ये लिहून घेऊया, म्हणजे कसं होते तुम्हाला सोडवायला काहीच अवघड नाही. 600 इथं बघा, 680 भागिले 2 असं लिहा. ज्यांना जमत नाही त्यांनी असं लिहा, म्हणजे तुम्हाला काय करता येईल ते अजिबात चुकणार नाही. ओके, अॅक्युरेसी मेंटेन करणं लय महत्वाचा पॉईंट आहे बघा याच्यामध्ये. वजा 10 गुणिले 8 वजा 10 गुणिले 8. पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, मग बेरीज वजापैकी काय असेल ते. राईट. बे के बे, बेन चोक 8 आणि हा 0 म्हणजे 40 आणि 10 8 किती 80. आपण लिहून घेऊया आता 600 प्लस 40 वजा 10 8 80. 600 प्लस 40 किती बघा इथं 640 आणि वजा इथं 80. 640 मधनं 80 गेलं किती बघा तुमचं 560 उत्तर आहे. कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 1. एक सिंपल उत्तर, हे काहीच अवघड नाही, एकदम सिंपल एक्झाम्पल आहेत. ओके, सिंपल एक्झाम्पल तुमचे कधीच चुकणार नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो 22वा एक्झाम्पल आहे. कसं एक्झाम्पल बघा, पूर्ण मोठं एक्झाम्पल दिसते आपल्याला, पण काय भ्यायचं नाही. ओके, पहिल्यांदा कंचे भागोवेव. ओके, कंचे भागोवेव पहिल्यांदा त्या ट्रिकनुसारच. पहिल्यांदा काय दिसते बघा, लिहून घेऊया 216 भागिले कंस आहे. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. राईट. कंस काय म्हणते 20 वजा 8. 20 वजा 8 किती हो, 20 वजा 8 किती येते 12 उत्तर येते. ओके, म्हणजे 216 भागिले 12 लागलीच आपण लिहून घेऊया. इथे काय केलेलं नाही, फक्त 216 आणि भागिले हे कंस जे आहे ते कंस पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे आपल्याला. मग काय केलं, 20 मधनं 8 गेले किती उरलं 12, पण भागिले त्याला म्हणून मी इथं असं लिहिलं. राईट. हे झाला याचा विषय. आता पुढं प्लस 2 गुणिले हा कंस आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचं, हा कंस सॉल्व्ह करायचा आहे. मला सांगा, हे तर प्लस 33 आहे, इथं यांची चिन्ह समान आहेत, म्हणजे यांची बेरीज होणार 21 आणि 7 किती बघा, 21 आणि 7 वजा 28 आणि 33 वजा 28. 33 वजा 28 म्हणजे किती हो, 33 वजा 28 म्हणजे 5 आणि मोठ्या संख्येला चिन्ह प्लस आहे, त्यामुळे ह्याला पण चिन्ह कसलं येणार बघा, प्लस येणार. कायच अवघड नाही, काय केलं फक्त यांची बेरीज मारली. 21 आणि 8 किती 28, खरं वजा 28, कारण काय इथं सेम चिन्ह आहेत म्हणजे इथं वजा बाकी. आणि 33 मधनं 28 वजा केलं किती उत्तर आले, 5 उत्तर आले. ओके, त्या ब्रॅकेटचं उत्तर येते 5. आता पुढे बघा, यांचा परत आता काय करूया आपण, इथं भागाकार करूया. ब्रॅकेट जर सॉल्व्ह करून झाले, आता भागाकार पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. 12 1 12, 12 1 12. 21 मधनं 12 गेले किती उरले बघा, इथं 9 उरले. किती उरले 9 आणि 12 8 96. 12 8 96 म्हणजे हे जे किती आलं बघा तुमचं इथं 18. भागाकार केला, आता पुढचं गुणाकार आणि 5 जुने किती 10 आणि 18 10 किती 18 10 28 फुकून टाकलेला आहे. हाय की नाही सांगा, तुमचं उत्तर 28 100% बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. बघा केवढं, एवढंच लिहा, जास्त काय लिहत बसू नका, नाहीतर पूर्ण लिहायचं, परत ते स्टेप वाईज सॉल्व्ह करत जायचं. ओके, हे काय 10वीची एक्झाम नाही. ओके, स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. एकेका 2-2 स्टेप मध्ये तुमची आन्सर आली पाहिजे बघा. ओके, तुम्हाला जमत असेल तुम्ही प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला येत जाणार. आता पुढचा प्रॉब्लेम. नेक्स्ट कसा प्रॉब्लेम आहे बघा ह्यो. हे प्रॉब्लेम असं जर आलं तर काहीच अवघड नसते. x प्लस 1/x इज इक्वल टू 19, तर x वर्ग प्लस 1/x चा वर्ग बरोबर किती, असं जर प्रॉब्लेम असेल तर सरळ काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये हिथं जी संख्या असत्या त्याचा काय करायचा वर्ग करायचा, म्हणजेच काय करायचा 19चा काय करूया आपण वर्ग, हिथं जी संख्या असणार त्याचा वर्ग करायचा आणि त्यातून काय करायचं 2 वजा करायचं. त्यातून काय करायचं 2 वजा करायचं, तुमचं उत्तर येते 19चा वर्ग किती आहे बघा, 19चा वर्ग 361 वजा 2 म्हणजेच तुमचं उत्तर किती आहे बघा 359. बघा कशी ट्रिक आहे, 2 सेकंदातच हाय की नाही सांगा, सोडवायची तुम्ही बघितल्या असं आन्सर देऊ शकताय. असं जर असं एक्झाम्पल पडतात, इथं जी संख्या असेल त्याचा वर्ग करा, त्यातून वजा काय करायचं 2 करायचं, तुमचं उत्तर येते 19चा वर्ग किती 361 वजा 2 करा 359. म्हणजेच कुठे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. बघा अप्रोच कसा आहे ते. ओके, काहीच म्हणजे एफर्ट जास्त तुम्हाला घ्यावा लागणार नाही. आता पुढचा आहे बघा, आता पुढचा क्वेश्चन हा अत्यंत क्वेश्चन महत्वाचा आहे बघा. आता मी ते पहिल्यांदा काय करूया आपण लिहून घेऊया. इथं कसा क्वेश्चन आहे बघा, काय आहे इथं एक्स छेदामध्ये किती 128 इज इक्वल टू हे किती आहे बघा तुमचं इथं वर्गमुळात 162 छेदामध्ये एक्स. काय करूया, एक्स एका साईडला, वर्गमूळ एका साईडला घेऊया आपण. आता बघा इथं एक्स हे एक्स आहे जे छेदामध्ये ते इकडे घेतो. एक्स काय होणार बघा इथं
एक्सचा वर्ग, हे इकडे घेतलं एक्स एक्स काय झालं एक्सचा वर्ग. त्याच्यानंतर बघा हे 162 आणि हे किती तुमचं इथं गुणिले 128 आणि दोन्ही पण कशात बघा दोन्ही वर्गमुळामध्ये आहेत राईट. आता बघा इथं एक्स वर्ग आहे तसं एक्स वर्ग राईट. आता ह्या सगळ्यांना काय करूया आपण इथं कशामध्ये टाकूया आपण ह्याला वर्गमुळामध्ये घेऊया. दोन्ही पण वर्गमुळ आहेत ना, सगळ्यांना वर्गमुळामध्ये घेतो 162 आणि 128 ला. घेण्याआधी काय करूया बघा ह्याची फोड करूया जरा आपण. ओके, ह्याचं वर्गमूळ निघते का? ह्याचं वर्गमूळ निघत नाही. काय काय सांगा, ह्याची फोड करायला पाहिजे. ह्याचं वर्गमूळ निघते का? निघत नाही. फक्त दोघांना मी वर्गमुळामध्ये घेतो. आता बघा 162 म्हणजे काय? पूर्ण वर्ग संख्या 81 गुणिले 2 आहे का बघा हे. 81 दोन्ही किती 162. हाय काय सांगा बघा, पूर्ण वर्ग एक संख्या ह्याच्यामध्ये असली पाहिजे. सेम ह्याची पण फोड तशी करूया. 128 म्हणजे काय? 128 म्हणजे 64 गुणिले 2 आहे का? काय होते 64 गुणिले 2 राईट. आता बघा तुमचा आन्सर चालू आहे. आता बघा एक्स वर्ग बरोबर. बघा हे वर्गमुळात 81 म्हणजे किती बघा तुमचं इथं 9. वर्गमुळात 81 म्हणजे किती येते तुमचं इथं 9 येते बघा राईट. त्यानंतर बघा नेक्स्ट पुढचं इथं 64. वर्गमुळात 64 म्हणजे किती हो 8. वर्गमुळात 64 म्हणजे किती 8 आणि ह्या 2 आणि 2 किती 4 आणि वर्गमुळात 4 म्हणजे किती येते तुमचं इथं 2 येते. किती येते बघा तुमचं इथं 2 येते. आता ह्यांचा गुणाकार करा, तुमचं उत्तर येते 9 72 आणि 72 गुणिले 2 144 म्हणजेच एक्स बरोबर किती तुमचं इथं 144. एक्स वर्ग बरोबर 144. तर एक्स बरोबर किती बघा तुमचं इथं 12. एक्स बरोबर 12 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. एक्स बरोबर किती आहे 12. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, हे एक्झाम्पल महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला येणं महत्वाचं आहे. हे मेरिटसाठी अत्यंत महत्वाचं आहे. भरपूर लोकांना हे एक्झाम्पल येणार नाही, तर तुम्हाला ते आलं पाहिजे. कसं करायचं, फक्त एक्स एक्स एका साईडला घेतलं, हे वर्गमध्ये संख्या एका साईडला घेतलं, ह्याची फोड करणं लई महत्वाचं आहे बघा. ह्याने इथं तुमचं उत्तर जडलंय. 162 म्हणजे किती 81 गुणिले 2 आहे. 128 म्हणजे किती 64 गुणिले 2 आहे. 81चं वर्गमूळ किती आहे 9 आहे. 64चं वर्गमूळ किती आहे बघा 8 आणि ह्या 2 आणि 2 4. 4चं वर्गमूळ किती येते बघा तुमचं इथं 2 येते. तेच आपण लिहिलं आणि ह्यांचा गुणाकार किती आला बघा एक्स वर्ग बरोबर 144. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून एक्स बरोबर किती 12 आहे की नाही सांगा बघा. त्याचं आपण वर्गमूळ घेतलं 144चं. आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रॉब्लेम बघा. शेवटचा प्रॉब्लेम अत्यंत महत्वाचा आहे. जरा बऱ्यापैकी मोठा दिसायला असला तर तो सॉल्व्ह कसा करायचा हे आपण बघूया बघा. बघा सॉल्व्ह करायचं जर आपण पुढे त्या मोठ्या प्रॉब्लेमला बघा. हा एक अंश आहे आणि खाली बघा त्याच्यामध्ये छेदामध्ये पण आपल्याला वर्गमुळामध्ये काहीतरी संख्या दिल्या. बघा कसं सॉल्व्ह करायचा. पहिल्यांदा हे आपण सॉल्व्ह करून घ्या. ह्याचं काहीतरी आन्सर येईल बघा. 8चा घन किती आहे बघा. 8चा घन तुम्हाला माहिती आहे 512. 8चा घन आहे प्लस 7चा घन किती आहे बघा 343. हा 7चा घन आहे प्लस 6चा घन किती आहे बघा इथं 216. 6चा घन आणि ह्यांची बेरीज करूया. ह्यांची बेरीज किती येते ते आपण बघूया राईट. 7 3 9 9 2 11. 11शी 1 हातच्याला 1. 4 5 6 आणि 1 7. ह्याचं किती आलं 7. 5 आणि 3 8. 8 आणि 2 किती बघा 10. 1071. हे झालं ह्या कंसाचं उत्तर. आता त्या कंसाचं उत्तर काढूया आणि ते ह्याच्यातून वजा करूया आपण. ह्याचं किती उत्तर आहे बघा 5चा घन तुम्हाला माहिती आहे 125. 5चा घन आहे. 4चा घन किती आहे 64. 3चा घन किती आहे बघा 3चा घन आहे 27 आणि ह्यांची बेरीज किती येते बघा 5 आणि 4 9. 9 आणि 7 किती 16. 16शी 6 हातच्याला 1. 6 आणि हे 4 10 आणि 1 11शी 1 हातच्याला 1 आणि 1 आणि 1 किती बघा 2. म्हणजेच ह्याचं उत्तर किती आहे 216. ह्याचं उत्तर किती 1071. 1071 मधनं 216 वजा करा आणि त्याला भागेल हे जे काय असेल ते उत्तर आपण बघूया राईट. आता काय करायचं 1071 वजा 216 इथे करूया. वजा किती बघा 216. मला सांगा एकातनं 6 जाईल का जात नाही. म्हणजे इथं किती करायला पाहिजे 11. 11तनं 6 गेले किती उरले बघा 5 उरले. हे जायला हातच्या परत दिला. 7तनं 2 गेले किती उरले बघा 5. हातच्याचा विषय संपलेला इथे. हा आता पुढं 10तनं 2 गेले किती उरले डायरेक्ट 10तनं 2 गेले किती उरले 8. डायरेक्ट 10तनं 2 झाले 855. म्हणजे पूर्ण वर्षाचं उत्तर किती आलं बघा इथं आपलं 855 हे आपलं उत्तर आलंय 855. आणि छेदामध्ये किती आहे बघा इथं वर्गमुळात 4 म्हणजे किती असते 2 असते प्लस वर्गमुळात 49 म्हणजे किती असते 7 असते आणि 7 आणि 2 किती 9. 7 आणि 2 किती 9 म्हणजे छेदामध्ये किती आलं बघा तुमचं इथं छेदामध्ये आले 9 आणि ह्यांचा भागाकार करूया तुमचं उत्तर येते बघा 9 1 9. 9 9 81. 9 1 9 9 9 81. 85 मधनं 81 गेले किती उरले बघा 4
आणि 5 45 आणि 9 5 45. म्हणजेच ह्याचं जे काय आन्सर आहे ते किती आहे बघा 95 आणि ते 100% आपलं काय आहे बघा बरोबर आहे. कुठे दिसतंय बघा पर्याय क्रमांक 4 हे तुमचं इथे उत्तर आहे. है की नाही सांगा बघा. तुमचा अप्रोच कसा आहे सोडण्याचा हे महत्वाचा रोल प्ले करतोय. कायच अवघड एक्झाम्पल नाहीत, सिंपल असे एक्झाम्पल आहेत बघा. ओके, तर कशी सॉल्व्ह करायची हे आपण आता इथं सांगितले तुम्हाला. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके, आणि जे काही तुमचे मित्र आहेत जे एक्झामची तयारी करतात, जे की पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल किंवा गट कची एक्झाम असेल, तलाठी भरती असेल, तर अशा विद्यार्थ्यांना हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करा. ओके, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.